आजच्या कार्यक्रमाचे अकाउंटंट तर केलंय आता एवढं सुख समाधान. $200 किलोचा काटा आज आमच्या हातात आहे. आज आम्ही ह्या काट्यानं म्हणजे हे काटा इलेक्ट्रिकल म्हणजेच सिल्वर चालणारा. सुरुवातीला तसले पत्तीचे काटे होते म्हणजे स्प्रिंगवाले, हे पण स्प्रिंगच असेल पण इलेक्ट्रिकल काटा आहे. आज आम्ही आमच्या मामाच्या शेतातला कापूस मापायला आलो. त्यांचा कापूस म्हणजे आज दुपारपर्यंत याचायचा झाला आहे. हे आहेत आमचे मामा आणि त्यांचा आज दुपारीच कापूस शेताचा संपल्यामुळे आम्ही आज दुपारी त्यांच्या शेतात कापूस मापायला आलो. आता काय कापूस कुठल्या म्हणजे एकदम झगड्या बिगड्या गोळा करून झाडाखाली न्यायच्या गरज नाही. त्याच्यासाठी जुगाड लावला. एक काठी त्यांच्या हातात आणि हे काट्याचं हुक, काठीच हे काटाचं हुक घालायचं आणि दोघांनी इकडून धरायचं आणि खाली जरा पाठीमागून हे हुक आहे बघा. काढा मागून हे जे हुक आहे ना त्याच्यात हे जगाडीचं असं अडकायचं दोरीला बांधून आणि कापूस मापायचं. एवढं सोपं झालं आहे म्हणजे बघायचं कामच नाही. आणि मागं दिन्या त्या काट्याचं ते खोकं दाखवायला तुम्हाला. झाला ना कापूस शेताचा मामा? झाला. किती क्विंटल कापूस निघाला मामा या शेतामध्ये आतापर्यंत? 7.5 आतापर्यंत. किती एकर रान एवढं? अर्धा एकर रानात एवढा अतिवृष्टीचा पाऊस झाल्यापासून पण त्यांच्या शेतामध्ये 6.5 क्विंटल 7.5 क्विंटल कापूस निघाला आहे. आणि अजून पण कापसाला भरपूर अशी बोंड उरलेले आहेत म्हणजे अजून 2 क्विंटल तरी निघेल. 2 क्विंटल कापूस निघण्याची अजून हे आहे म्हणायची क्षमता आहे. एवढे बोंड अजून उरलेले आहेत. तर आम्ही काय करतो मग कापूस मापून घेतो. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? राईट शिक्षक बंधू. मित्रांनो मी आता चालू गावाकडं. भेटतो मग आपल्या एखाद्या अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. चाय भेटले आपल्याला.